हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत तारा मनोहर सिंग. ह्यांचा एक प्रश्न आज आपण घेऊया. ह्यांचा प्रश्न हा बरेच लोकांचा प्रश्न असू शकतो. त्या म्हणतात त्यांचे मिस्टर वारलेले आहेत, म्हणजे स्वर्गवासी झालेले आहेत. दोन्ही मुलं बाहेरगावी असतात, त्या एकट्याच असतात घरी, त्यामुळे वेळ जात नाहीये. काय करू? हा प्रश्न बरेच लोकांचा असतो. बरेच पुरुष मंडळींना पण नोकरीतनं रिटायर झाल्यावर असंच वाटते का, म्हणजे त्यांचं विश्व म्हणजे ऑफिस असते. एकदा ऑफिसमधनं रिटायर झाल्यावर मग त्यांना वेळ जात नाही. काय करू असं वाटते. 1-4 दिवस उगीच ऑफिसमध्ये जातात, पण गप्पा-टप्पा मारायला, पण तिथले लोक आपल्या आपल्या कामात बिझी असतात. त्यांना हे काही आता पूर्वीसारखं नाही आहे हे जाणवते. मग तिथे फेरफटका मारायचंही बंद करतात. म्हणजे बरेच लोकांचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला उद्भवू नये म्हणून आपण आधीपासूनही काहीतरी तयारी करू शकतो का? आणि आत्ता ज्यांना प्रॉब्लेम झाले, आता तारा मनोहर सिंग ताईंना झाले असं, तर आपण कसं सॉल्व करायचा ह्याच्याबद्दल बोलूया. हे बघा, वेळ सर्वांना सारखा असतो. दिवसाला 24 तास असतात. पण काय होते, काही लोकांना वेळ पुरत नाहीये, कमी पडतो असं वाटते. आणि काही लोकांना वेळ जात नाही. काय करू, कसं घालवू असं वाटत असते. ह्याचं मेन कारण आपण बघितलं की ज्यांना वेळ पुरत नाही, का पुरत नाही, ते बिझी असतात, काहीतरी कामात गुंतलेले असतात. आणि ज्यांना वेळच जात नाही म्हणतात, त्यांना काय होतं, त्यांना वाटते काही कामच नाही आहे, आपण मोकळं आहोत. ते आपण काय करावं? पहिली आपली दिनचर्या तुम्ही ठरवून घ्या. तुमचे आवडीनुसार. हे सर्वांचं सारखं नसणार आहे का, म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. सकाळी उठल्यावर मेडिटेशन, मग वॉकिंग, हे सगळं करा. मग काय घरातली तुमची कामं आहेत ती करत जावा. नंतर तुमचं रोजचं आवरल्यावर, देवपूजा म्हणा, हे सगळं आवरल्यावर, तुमचं काय स्वयंपाक पाणी करायचं हे सगळं झाल्यावर तुम्हाला वेळ मिळतो, तेव्हा तुमचा छंद काय आहे ह्याचा शोध घ्या. कोणाला संगीताचा छंद असला की त्याच्यावर तुम्ही हे करू शकता. वाचन आवडत असलं की वाचा. ह्याच्याशिवाय आणि आपण खूप काही करू शकतो. सपोज तुम्हाला सेवा करायला आवडते आणि अंगात आपले बळ पण आहे, ताकद आहे, मग आपण कुठल्याही सामाजिक संस्थेत जाऊ, जे आपल्याला झेपते तर काम करू शकतो. मी पाहिलेलं माझ्या ओळखीचं एका ताईंचं सांगते. माझ्यापेक्षा 10 वर्षांना मोठ्या आहेत त्या, म्हणजे 80+ आहेत. त्यांना शिवणाची अतिशय आवड आहे, म्हणून अजूनही त्या छोटे बाळांचे कपडे, जबली, टोपली, म्हणजे 5-7 वर्षापर्यंत मुलांचे ते शर्ट, मुलींचे फ्रॉक, हे सगळं शिवतात. आणि अनाथाश्रम आहे, त्या अनाथाश्रमाला नेऊन देतात. 20 कपडे झाले की नेऊन द्यायचा, हा त्यांचा नियम आहे. आणि हे कपडे आणायलाही त्या खूप असं खर्च करत नाहीयेत. दुकानात तागेतनं उरलेले छोटे छोटे कपडे असतात बघा, ते एका बॉक्समध्ये घातलेले असतात. हवे त्यांना विकणे अगदी कमी नॉमिनल किमतीला हे कपडे आपल्याला मिळतात, ते घेतात. किंवा कोणी ओळखीचं सुद्धा आता आपल्याला माहीत आहे, त्यामुळे आपल्याकडे काही एक्स्ट्रा कपडे असले, ब्लाऊज पीस, सगळं त्यांना देतो का, त्या उपयोगी आणतात. इव्हन छोटे असले तरी त्यांना ती रंगसंगत वगैरे छान जमलेली आहे, त्यामुळे ते मिक्स करून
एकमेकाला हे करून अतिशय सुंदर, म्हणजे रेडीमेडपेक्षाही अतिशय सुंदर, त्याच्या टिपा एवढ्या व्यवस्थित असं त्यांचं हे काम चालू असते. 20 कपडे झाले की त्या आश्रमात जातात, त्या नाथालयात मुलं आहेत त्या मुलांना देतात, आणि जनरली गेल्या वेळा त्या नजर फिरवतात मुलं केवढी आहेत काय, म्हणजे ते मानानं त्यांना कपडे शिवायला होते. असं आपल्याला काहीतरी आपण एक सोशल वर्कचा असू दे तर नाद लावून घ्यायचा. नाद लावला का नाही त्यातनं आपल्याला आनंद खूप मिळतो. किंवा तुम्हाला भजन कीर्तन हे आवडत असलं तर ते हे करा. किंवा हल्ली ज्येष्ठ नागरिक संघ असतात बघा, त्यांचे वेगवेगळे भरपूर कार्यक्रम असतात, हे कार्यक्रमात भाग घ्या. किंवा तुम्हाला लहान मुलांना शिकवण्याचा छंद असला, त्याची आवड असली की आपले गल्लीतले आपले एरियातले मुलांना एकत्र करा, त्यांना हे शिकवा. अभ्यासाच्या असं म्हणत नाही मी, नाच गाणी तुम्हाला काही कला येत असल्या तरी तर पण तुम्ही शिकवू शकता. असा आपला वेळ आपण छानपैकी घालवायला आपण शिकायला पाहिजे. ह्याच्यासाठी का नाही हॉबीजची गरज असते. आपल्याला काही हॉबी असली, आपला वेळ कसा जातो आपल्याला कळत नाही. आपल्याला वाचनाचा नाद असला की तुम्हाला माहीत आहे वेळ आपल्याला पुरतच नाहीये, आणि हल्ली जगात एवढं ज्ञान आहे त्यामुळे तर आपण आत्मसात करायला कमीच पडणार. आपले किती जन्म 10 जन्म गेले तरी पुरणार नाही, एवढ्या जगात ज्ञान उरलेलं आहे. त्यामुळे आपण आपला वेळ योग्य मार्गी लावला का नाही, आपण वेळ कसा घालवू हा प्रश्न येत नाही. आणि त्याच्याशिवाय काय होते, आपल्याला हिंडणे फिरण्याची आवड असली की आपण फिरायला जाऊ शकता. हल्ली भरपूर टुरिस्ट कंपन्या आहेत, तुम्हाला सोबती पण मिळतात. ते तुम्ही लेडीज एकट्या असल्या की स्पेशल लेडीज ट्रिपसुद्धा असतात, म्हणजे तुम्हाला आता कन्व्हिनियंट वाटत असलं तर. तसं तुम्ही भ्रमंतीसाठी जाऊ शकता का, म्हणजे एकेकाला आवडते भ्रमंती करायला, हिंडायला, फिरायला. त्यामुळे आपला वेळ आपण अगदी छानपैकी घालवू शकता. आणि स्पेशली प्रत्येकाला हल्ली तुमच्यातले ज्ञानाची गरज आहे. सपोज तुम्ही उत्तम लोणचं घालत असला की तर शिकवा आजूबाजूचे मुलींना. हल्लीचे यंग पोरींना तेवढा अनुभव नसतो. तुम्हाला आणि काही नवीन प्रकार येत असले की ते शिकवा, खूप आनंदानं शिकतील बघा त्या. मग तुम्ही म्हणाल अहो मॅडम मला वेळ पुरत नाही, हल्ली 24 तास कमीच पडतात, असं होऊ शकते. ह्याला फक्त आपण जरा आपला वेळ कुठे घालवायचा आणि काय करायचं हे शोधून काढायला आधी तुमच्यातली आवड, तुम्हाला काय केलं की बोर होत नाही हे शोधून काढा. तुम्हाला कुठलं काम करायला आवडते तर दिवसभर तुम्ही केला तरी तुम्ही फ्रेश असता. असल्या तुमच्या हॉबीज तुम्ही निवडा. एवढं आपण केलं का नाही आपल्याला 24 तास पुरणार नाही. आणि बाकीचं कोणी काही म्हणू देत लक्ष देऊ नका. काही म्हणतील, आता काय गरज हे वयात अमुक तमुक काही म्हणतील. आपला वेळ छान जातो ना, आपल्याला व्यवस्थितपणे राहायचं आहे ना, बस. त्यामुळे आजूबाजूचे लोक, नातेवाईक कोणीही काहीही म्हणू देत,
तुम्ही तुमचे आवडीप्रमाणे तुमचा वेळ मस्तपैकी घालवा आणि आनंदी राहावा. अच्छा, हॅव ए गुड डे.